रोकडेश्वरी देवी मंदिर, खामसवाडी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव इथं आपण आहोत आणि हे मंदिर आपण बघत आहोत। मंदिरात प्रवेश करताच आपल्याला विविध देवी देवतांची चित्र इथं दिसत आहेत। ते कोणी काढली त्याचाही शोध घेऊ आपण। राधा कृष्ण अतिशय मनमोहक असं हे प्रसंगचित्र। संत तुकाराम महाराज यांची गाथा ज्यांनी लिहून काढली ते संत जगनाडे महाराज। विचार करून हे चित्र हे तयार केलं गेलं आहे, संकल्पचित्र। वनवासात असताना प्रभू रामाची सेवा करताना सीतामाता आणि यांची देखभाल करण्यासाठी लक्ष्मण त्यांच्या सेवेमध्ये। हिरण्यकशिपू, भक्त प्रल्हाद, आता कित्येक चित्र आपण बघितले असतील तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज, परंतु आपण तो प्रसंग प्रत्यक्ष बघत आहोत असं वाटतं आहे। आणि अतिशय हुबेहूब प्रसंगचित्र साकार ज्यांनी केलंय ते मनस्वी कलावंत ते आहेत याच भूमीतील सुरेश पेंटर, सुरेश शेळके। नमस्कार। त्यांच्याबाबतचा सविस्तर व्हिडिओ आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच। हे रोकडेश्वरी देवी मंदिर। आणखी चित्र कोणती आहेत? हे चित्रही त्यांनीच काढलेलं आहे। हे चित्र काढणं सुरू आहे। कुठलंही तांत्रिक व्यावसायिक प्रशिक्षण न घेता स्वयंचा गुरु केला जाण यानुसार त्यांची कला ही सुरू आहे, तपश्चर्या सुरू आहे। सध्या ते 62 वर्षाचे आहेत। अगदी लहानपणापासून त्यांचा हा कलेचा प्रवास सुरू आहे। त्यांना हार्दिक शुभेच्छा आपण देऊया आणि अशी चित्र आपल्या उगवत्या पिढीला काढण्यासाठी आपण प्रोत्साहित करूया।